टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्यामुळे शिवसेनेत नाराजी असल्याची माहिती आहे। माझ्यासोबत शिवसेनेचे वरिष्ठ नेते आमदार नरेंद्र बोंडेकर सर आहेत। सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्यामुळे नाराजीचा सूर दिसतोय। नाही, नक्कीच मी तर मागच्या अधिवेशनामध्ये दर अधिवेशनामध्ये हा आकडेवारी देत असतो शासनाला, आणि माझी अजितदादांना सुद्धा हात जोडून विनंती आहे की सामाजिक न्यायाचा निधी इतर ठिकाणी कायद्यानं हा वळवता येत नाही, परंतु फुगवला जाते, आकडे दाखवले जाते, आणि जेव्हा मार्च एंडिंगच्या क्लोजिंग असते तो वळवला जाते। प्रत्येक वर्षी 25%, 30%, 35% हा निधी जो वळवला जाते, जर याचा जर 50 वर्षाचा जर रेकॉर्ड काढला तर करोडो अरबो रुपये हा वळवला गेला आहे। याचा हा विकासासाठी हा अडचण निर्माण होते। जे मंत्री आहे त्या विभागाचे शिरसाट त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। नाही, नक्कीच आहे, काय करणार ते बिचारे मंत्री असून त्यांना जर त्यांच्या समोर होत असेल त्यांना पण समाजाला उत्तर द्यायचं असते, परंतु जर समजा शासनामध्ये बसून शासनाचे अर्थमंत्री जर समजा वडवत असतील तर हा कुठेतरी थांबवला पाहिजे। माझी अजितदादांना विनंती आहे की ज्या समाजाचा निधी आहे त्याच समाजावरती डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, कारण आमचा तसंही समाज खूप मागासलेला समाज आहे। याला मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर हा निधी द्यायला पाहिजे। मी संजय शिरसाटच्या ह्या मागणीला मान्य म्हणजे दुजोरा देतो। गेल्या काही दिवसात अजितदादा गट राष्ट्रवादी आणि शिवसेनेत थोडंसं काहीतरी हे दिसते, कलगीतुरा दिसत आहेत, वाद दिसत आहेत, त्यामुळे असंच नाही होत आहे की शिवसेनेकडे असलेल्या खात्यांचा निधी वळवला जातो, असं होत आहे का? असं नाही, असं त्याच्यात मला त्याचं डिटेल्स माहिती नाही, परंतु सामाजिक न्यायाचा निधी हा अनेक वर्षापासून वळवला जाते हे आपल्याला मान्यच करावं लागेल। याच्यात राजकारण आणण्यापेक्षा सामाजिक न्यायाचा निधी समाजाच्या कल्याणासाठी आहे। तो हा शोषित पीडित समाज आहे, हा याला प्रमुख प्रभावामध्ये आणायचं असेल तर नवीन नवीन योजनांमध्ये हा पैसे जर खर्च होत नसेल तर नवीन नवीन योजना आणायला पाहिजे। आमची मागणी आहे की त्यांचं ते कर्ज वगैरे जो आहे, छोटे छोटे कर्ज आहे, त्यांना अनेक वर्षापासून त्याचं पेंडिंग आहे, तो कर्ज माफ करून टाका। औद्योगिक संस्था आहे त्याचं कर्ज माफ करून टाका, जेणेकरून तुम्हाला निधी पूर्ण खर्च करता येईल, पण तो न खर्च करता तुम्ही दुसरीकडे आणता, आणि तो त्याच्यामुळे हा समाजाची नाराजी आहेच। शिवसेनेचे आमदार अर्थमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांना भेटणार याबाबत? नक्कीच आम्ही भेटू त्यांना, आणि आम्ही सभागृहामध्ये पण हा विषय टाकतो। आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांचं सुद्धा लक्षात आणून देणार आहोत का हा जो निधी आहे हा समाजाला म्हणजे सरकारपासून दूर नेणारा विषय आहे, आणि याच्यात विरोधकांना पाठबळ मिळेल, म्हणून हे नाही मिळायला पाहिजे, म्हणून समाजाचा पैसा समाजाला वरती खर्च व्हायला पाहिजे। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, TVN मराठी, नागपूर।